ऍसिडिटी का होते आणि ही होऊ नये म्हणून आपण काही प्रिकॉशन घेतली पाहिजे हे पण आज जाणून घेणार आहोत. आपण जेव्हा अन्न ग्रहण करतो तेव्हा ते पोटात गेल्यानंतर जठरात काही काळ असतं आणि ज्या जठराच्या भित्तिका आहेत ज्याला वॉल असं म्हणतात त्याच्यातून HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. ऍसिड समजा तुम्ही ते ऍसिड जे आहे ना ते निर्माण होत असतं. आता ते ऍसिडचं निर्माण होण्याचं जे प्रमाण आहे ते काही निश्चित नाहीये. त्यामुळे जर तुम्हाला भूक लागली आणि तुम्ही थोडंसं काही जरी खाल्लं ना तरी ते ऍसिड निर्माण होणार. मग ते खाल्लेलं अन्न जरी कमी असलं तरी ते जे ऍसिड आहे ते पूर्ण जठराला व्यापतं. उरलेला जो आकाश तत्वाचा भाग आहे तो सगळा ते व्यापतं आणि त्यामुळे काय होतं आपल्या पोटात जळजळ व्हायला सुरू होते. मग पुढे काय होतं की ते ऍसिड जे आहे ते अति प्रमाणात वाढल्यानंतर ऍसिड रिफ्लेक्स होतं. म्हणजे काय तर अन्ननलिकेतून जे अन्न आपण गिळतो खाली जातं ते पोटात जातं ते अन्न पुन्हा रिटर्न येऊ नये म्हणून तिथे एक वॉल आहे. पण त्या वॉल मधून ही जी ऍसिडिटी आहे ना ती बाहेर यायला बघत राहते. म्हणून आपल्याला सारखे ढेकर येतात आणि तिखट आंबट गुळणी येत राहते बघा. ते याचं कारण जे आहे ना ते हे आहे. आता हे एकच कारण नाहीये, याला बरीच कारणं आहेत. काही जण जे आहे त्यांना अशी सवय असते की जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायचं. ही किती चुकीची सवय आहे. जेव्हा आपण जेवतो तेव्हा आपल्याला भूक लागलेली असते आणि जेव्हा भूक लागते तेव्हा आपला जठरअग्नी हा प्रदीप्त झालेला असतो. आता जेव्हा आगीत पाणी आपण टाकतो तेव्हा काय होतं आग विझते. तसं जेव्हा आपली जठरअग्नी प्रदीप्त असते तेव्हा आपण अन्न घेतल्यामुळे ती जठरअग्नी पुढे पचनाला मदत करत असते, पुढे अन्न ढकलत असते. पण जेवल्या जेवल्या लगेच जेव्हा आपण पाणी पितो 1-2 ग्लास काही जणांना सवय असते तेव्हा ती जठरअग्नी विझून जाते. मग ते अन्न तिथेच राहतं काही काळ. पचनाचा जर मार्ग मंदावलेला असेल तर त्याचा अजून परिणाम आपल्या शरीरावरती होतो आणि ऍसिडिटी गॅसेसमध्ये रूपांतर होतं. आता काही जण जेवताना फळं खातात किंवा जेवल्यानंतर सुद्धा फळं खातात. हे सुद्धा चुकीचं आहे. फळं कशी आहेत तर ती पटकन पचतात, लवकर पचतात आणि अन्न जास्त वेळ लागतं पचायला. मग आपण जेव्हा अन्न घेतो आणि त्याच्यानंतर फळं घेतो तेव्हा अन्नामुळे फळांचा मार्ग अडवला जातो. मग ती जी फळं आहेत ती तिथेच सडतात, कुजतात आणि मग ती पोटातच राहतात आणि मग त्याचं रूपांतर गॅसेसमध्ये होतं किंवा ऍसिडिटी मध्ये होतं किंवा कॉन्स्टिपेशन मध्ये होतं. आणि बरेच जण काय करतात 2 पदार्थ एकत्र खातात. पोटामध्ये जेव्हा चहा टाकतो आणि चहावरती कांदा भजी खातो किंवा कांदे पोहे खातो तेव्हा त्याचं काय होणार दुधात कांदा. किती मिसमॅच आहे हे सगळं. आणि ह्या सगळ्यामुळे आपल्याला जळजळ व्हायला सुरुवात होते. म्हणजे अगदी विरुद्ध पदार्थ आपण बरेच पिढ्यानपिढ्या हे खात आलेलो आहोत. पण तरी सुद्धा काही पदार्थ जे आहे ते अवॉइड करण्याचा प्रयत्न करणं आपल्याच हातात आहे. कारण आपल्याला हा त्रास होतोय त्यामुळे हे बदलणं गरजेचं आहे.